मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण बघत आहोत DSA सिरीज आणि DSA सिरीजचा आजचा आहे चौथा दिवस. ॲज इन आपण सेशन 7वा घेत आहोत. प्रत्येक दिवशी आपण 2 सेशन घेत आहोत DSAवर आणि प्रत्येक सेशनमध्ये आपण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व करत आहोत DSAचा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मेजॉरिटी एलिमेंट इन एन ॲरे हा क्वेश्चन. इंटरव्ह्यूचा खूप आवडतीचा क्वेश्चन आहे. चला तर बघूया याचं नाईव्ह सोल्युशन काय असेल आणि काय असेल याचं ऑप्टिमाइज सोल्युशन. सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण क्वेश्चन काय आहे. गिवन ॲन ॲरे ARR ऑफ साईज n, वी हॅव टू फाइंड मेजॉरिटी एलिमेंट. द मेजॉरिटी एलिमेंट इज द एलिमेंट दॅट ॲपियर्स मोर दॅन n/2 टाइम्स इन ॲन ॲरे. इफ नो सच एलिमेंट एक्झिस्ट प्लीज रिटर्न -1. सिम्पल क्वेश्चन आहे, बट याचं जे आन्सर आहे ते थोडंसं ट्रिकी आहे, थोडंसं ट्विस्ट आहे त्या आन्सरमध्ये. कसं काढायचं आहे, कसं सोल्युशन असणार आहे आपलं या बघूया. सगळ्यात पहिल्यांदा नाईव्ह अप्रोच काय असणार आहे आपला. आपण या ॲरेला 2दा इटरेट करायचं आहे फॉर लूप लावून. फॉर लूप लावायचं आहे करंट एलिमेंटसाठी. इंट I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन n, I++. हे आपल्याला फॉर लूप लावायचं आहे. फॉर लूप लावल्यानंतर आपल्याला काउंट व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे. इथे काउंट इज इक्वल टू 0. काउंट 0 डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फॉर लूप लावायचं आहे. फॉर लूप यासाठी की आपल्याला करंट एलिमेंट इथून भेटेल या फॉर लूपमधून, आणि हा करंट एलिमेंट कितीदा येतो आहे आपल्या ॲरेमध्ये हे आपल्याला कळण्यासाठी आपल्याला दुसरं फॉर लूप लावायचं आहे. जसं की J इज इक्वल टू 0, J इज लेस दॅन n, J++. आपल्याला असा दुसरा ॲरे दुसरा फॉर लूप लावायचा आहे. सिम्पली करायचे काय, इफ लावायची इथे कंडिशन. इफ ARR ऑफ I ॲज इन करंट एलिमेंट इज इक्वल टू कशाच्या ARR ऑफ J जर असेल. जे ॲज इन काय करतो आहे आपण इटरेट करतो आहे त्याच ॲरेवर. जर असं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली काउंट ++ करायचे. काउंट आपल्याला ++ करायचं आहे. आणि या फॉर लूपच्या बाहेर ज्यावेळेस येणार आपण त्यावेळेस प्रत्येक आयट्रेशनला आपण चेक करणार. इफ काउंट इज इक्वल टू इफ काउंट इज ग्रेटर दॅन n/2 ऑर नॉट. जर समजा काउंट आपल्याला n/2 पेक्षा जास्त झालेला भेटेल त्यावेळेस आपण या इफच्या मध्ये जाणार. इफच्या मध्ये गेल्यानंतर आपल्याला सिम्पली रिटर्न काय करायचं आहे, रिटर्न ARR ऑफ I. ARR ऑफ I का, कारण की आपल्याला करंट एलिमेंट असा भेटला आहे ज्याचं काउंट n/2 पेक्षा जास्त आहे. हे आपल्याला रिटर्न करायचं आहे. आणि दोन्ही फॉर लूप संपले, बट आपलं अजूनही आन्सर पेंडिंग आहे. आपलं अजूनही रिटर्न झालेलं नाही आहे कुठलंच आन्सर. तर आपल्याला रिटर्न काय करायचं आहे, रिटर्न -1. बिकॉज आपण या फॉर लूपच्या जर बाहेर येणार याचाच अर्थ काय की आपल्याला कुठलाच असा एलिमेंट भेटला नाही आहे जो n/2 पेक्षा जास्त ज्याची फ्रिक्वेन्सी आहे त्या ॲरेमध्ये. बरोबर, सिम्पल सोल्युशन आहे. कळलं आहे तुम्हाला सोल्युशन. याचं टाईम कॉम्प्लेक्सिटी किती येते, या सोल्युशनची टाईम कॉम्प्लेक्सिटी O(n²) येते, कारण की आपण 2दा इटरेट केलं आहे सेम ॲरे. त्यानंतर याची स्पेस कॉम्प्लेक्सिटी मात्र O(1) आहे, बट याची टाईम कॉम्प्लेक्सिटी O(n²) असल्यामुळे हे जे सोल्युशन आहे हे ऑप्टिमल नाही आहे. चला तर बघूया ऑप्टिमल सोल्युशन ॲक्च्युली याचं काय असणार आहे. एक्झॅक्टली ऑप्टिमल सोल्युशन काय असणार आहे. आयडिया ही आहे की आपल्याला O(1) मध्ये याचं सोल्युशन काढायचं आहे. हो, O(1) टाईम कॉम्प्लेक्सिटीमध्ये याचं उत्तर मिळू शकतं आहे. या अल्गोरिदमला बॉयर्स मूर्स अल्गोरिदम असं काहीतरी म्हणतात. मलाही त्याचं एक्झॅक्टली प्रोनाऊन्सिएशन येत नाही. बघूया त्याचं एक्झॅक्ट आन्सर काय असेल O(1) मध्ये. तर मित्रांनो, आयडिया काय आहे, आपल्याला प्रत्येक एलिमेंट एकदा आयट्रेट करायचं आहे एक ॲरे, आणि प्रत्येक एलिमेंटला ॲज अ कॅन्डिडेट आपल्याला कन्सिडर करायचं आहे. असं कन्सिडर करा की एक गिवन ॲरेमधले जे नंबर्स आहेत, जे एलिमेंट्स आहेत, हे एक कॅन्डिडेट आहे. आणि जर समजा प्रत्येक आयट्रेशनमध्ये आपल्याला सेम कॅन्डिडेट भेटला पुढे, तर आपल्याला वोट भेटणार आहे, एक वोट भेटणार आहे. जसं आपलं काउंट 1नी इन्क्रीज होणार आहे. जसं आता इथे 3 आहे, 3 हा कॅन्डिडेट असेल तर अजून एक 3 इथे भेटला तर त्याचं काउंट किती झालं, 2 झालं. त्यानंतर 4 भेटला, बट 4 हा इक्वल नाही आहे 3पेक्षा, तो 3चं जे काउंट आहे ते
-1 होईल, 3चं काउंट झालं 1. त्यानंतर 2वर जायचे, 2सुद्धा 3च्या इक्वल नाही आहे, अजूनही कॅन्डिडेट 3च आहे, तर 3च्या इक्वल नाही आहे 2, त्यामुळे आपल्याला काउंट पुन्हा एकदा -1 करावं लागेल, काउंट झाला 0. आता काय करायचं आहे आपल्याला, ज्यावेळेस काउंट 0 होतं आपल्याला जो नेक्स्ट करंट इलेमेंट आहे त्याला आपल्याला कॅन्डिडेट डिक्लेअर करायचं आहे, कारण की आत्तापर्यंत आपला असा कुठलाच इलेमेंट नाही आहे जो मेजॉरिटी ठरलेला आहे. सो आपल्याला कॅन्डिडेट चेंज करायचं आहे. कॅन्डिडेट चेंज केला, कॅन्डिडेट झाला आता 4 कॅन्डिडेट झाला, काउंट झाला 1. पुढे जायचं आहे आपल्याला, 4 = 4 आहे का, तर हो आहे, त्यामुळे आपल्याला काउंट इन्क्रीज करायचं आहे, काउंट झाला आपला 2. काउंट 2 झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे, 2 = 4 आहे का, तर 2 = 4 नाही आहे, त्याच्यामुळे काउंट झाला आपल्याला पुन्हा 1, म्हणजे 2 - 1 = 1 झाला. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे 4 = 4 आहे का, तर हो 4 = 4 आहे, त्यामुळे 4चा काउंट आपल्याला 1ने पुन्हा वाढवायचा आहे. पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे, पुन्हा आपल्याला 4 भेटेल आणि आपला कॅन्डिडेट किती आहे, 4च आहे, त्यामुळे आपला काउंट पुन्हा एकदा वाढेल, जसं की इथे 2 होऊन जाईल काउंट. फायनली आपला कॅन्डिडेट जो असेल तो आपल्याला रिटर्न करायचा आहे. कॅन्डिडेट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेला एलिमेंट आपल्याला रिटर्न करायचा आहे. हाच कॅन्डिडेट असेल जो n/2 टाईम्सपेक्षा जास्त असेल. सिम्पली सोल्युशन आपण बघूया याचं, कोडिंगमध्ये कसं याचं इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्याला. ही जी थिअरी मी तुम्हाला सांगितली आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे. एक असेल कॅन्डिडेट = -1. दुसरं आपल्याला डिक्लेअर करायचं आहे काउंट, कॅन्डिडेटचं काउंट = 0. सिम्पली आपल्याला एक फॉर लूप लावायचं आहे. फॉर लूप कुठून कुठपर्यंत लावायचं आहे, i = 0, फॉर लूप i = 0, i <n पर्यंत जायचं आहे आपल्याला. प्रत्येक आयट्रेशनमध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे, इफ काउंट = 0 झाला, जर समजा काउंट कुठल्याही आयट्रेशनमध्ये जर 0 होत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कॅन्डिडेट चेंज करायचं आहे. बरोबर, आपण पहिले बघितलं होतं. कॅन्डिडेट चेंज करून आपल्याला काय करायचं आहे, करंट एलिमेंट टाकायचं आहे. कॅन्डिडेट चेंज करून आपल्याला करंट एलिमेंट टाकायचं आहे, ARR of i. हा आपला करंट एलिमेंट असणार आहे. इफ बंद करून टाकायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला आपलं एक हे होऊन जाणार आहे, सॉरी फॉर दॅट. तर आपण कुठे होतो, हां, आपण कॅन्डिडेट चेंज केला आहे. इफ काउंट = 0 असेल तर आपला कॅन्डिडेट होऊन जाईल करंट एलिमेंट. त्यानंतर आपल्याला काय करायचे, 2 चेक्स लावायचे. इफ करंट एलिमेंट ॲज इन ARR of i इज करंट एलिमेंट, इफ करंट एलिमेंट इज इक्वल टू काय, कॅन्डिडेट जर असेल, करंट एलिमेंट इज इक्वल टू कॅन्डिडेट जर असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, काउंट ++ करायचं आहे. काउंट इन्क्रीज करायचं आहे 1ने. काउंट इन्क्रीज केल्यानंतर आज खूप डिस्टर्बन्स होतो आहे व्हिडिओमध्ये, सॉरी फॉर दॅट. काउंट इन्क्रीज का करायचं आहे, कारण की आपल्याला वोटिंग ॲड करायची आहे. प्रत्येक कॅन्डिडेटसाठी किती वोट्स भेटत आहेत हे आपल्याला ॲड करायचं आहे. काउंट ++ केलं, आणि जर समज आपल्याला करंट एलिमेंट इज नॉट इक्वल टू कॅन्डिडेट असेल, म्हणजे एल्स पार्टमध्ये काय करायचं आहे, आपल्याला सिम्पली काउंट मायनस करायचं आहे, काउंट डिक्रीज करायचं आहे, काउंट मायनस. बस एवढाच कोड आहे. हे पूर्ण आपल्याला ज्यावेळेस ट्रॅव्हल्सल आपलं कंप्लीट होईल, फॉर लूप आपला कंप्लीट होईल, आणि त्यावेळेस आपल्याला फायनली रिटर्न काय करायचं आहे, रिटर्न करायचं आहे आपल्याला कॅन्डिडेट आपल्याला रिटर्न करून टाकायचं आहे. सिम्पली एवढंच. त्यामध्ये काय म्हणतात, एकच फॉर लूप लावून आपण कॅन्डिडेट काढलेला आहे. याचं जर ड्राय रन केलं, तुम्ही ड्राय रन करून बघा, मी तुम्हाला पूर्ण कोड दिलेला आहे. पॉज करा हा व्हिडिओ, पॉज करून हा पूर्ण जो कोड आहे एका पेजवर लिहून घ्या. तुम्हाला 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत मी, तिन्ही एक्झाम्पलसाठी तुम्ही ड्राय रन करून बघा.
स्टेप बाय स्टेप, आणि त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली जो आपला कॅन्डिडेट आहे तो आपल्याला भेटून जाईल. या सोल्युशनची जी टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे ही O(n) होऊन जाते, आणि आपण कुठलाच एक्स्ट्रा स्पेस यूज केला नाही, त्यामुळे आपलं स्पेस कॉम्प्लेक्सिटीसुद्धा किती असते, कॉन्स्टंट स्पेस कॉम्प्लेक्सिटी असते. सो या अल्गोरिदमला म्हणतात बॉयर्स अँड मूर्स अल्गोरिदम. बॉयर्स मूर्स अल्गोरिदम्स असं काहीतरी म्हणतात त्याला, मलाही माहीत नाही. तुम्ही फक्त हा अल्गोरिदम लक्षात ठेवा. आपल्याला काउंट काय करायचं आहे, आपल्याला वोटिंग करायची आहे कॅन्डिडेटसाठी. जर समजा काउंट 0 असेल तर आपल्याला कॅन्डिडेट चेंज करायचं आहे करंट एलिमेंटसोबत, आणि जर समजा नेक्स्ट एलिमेंट ॲज इन करंट एलिमेंट इज इक्वल टू कॅन्डिडेट असेल तर आपल्याला काउंट प्लस प्लस करायचं आहे, नाहीतर आपल्याला काउंट मायनस मायनस करायचं आहे. बस एवढंच अल्गोरिदम आहे. कॅन्डिडेट यातून आपण भेटून जातो, आपल्याला कुठला मेजॉरिटी एलिमेंट आहे तो आपल्याला भेटून जातो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मुलांसोबत, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा या व्हिडिओला, आणि आपल्या DSA सिरीजला फॉलो करायला विसरू नका. डेली आपण 2 सेशन घेत आहोत DSA सिरीजमधले, जेणे आपण DSA मास्टर करू 2-3 महिन्यांमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी पुन्हा तुम्हाला सांगतो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.